नमस्कार. झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूबचा चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक 1 ऑक्टोबर 2025च्या 10 ठळक घडामोडी. पिकाचे नुकसान झाले म्हणून नुकसान सहन न झाल्याने अंदूर येथील शेतकरी उमेश ढेपे या शेतकऱ्याने केली आत्महत्या. बसच्या प्रवाशांना खुशखबर. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 10% वाढवलेली बस भाडेवाढ केली रद्द. ही भाडेवाढ 15 ऑक्टोबरपासून होणार होती अंमलबजावणी. अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्तांना मंत्रिमंडळाने दिला दिलासा. दुष्काळ जाहीर करण्याचा नियम नसला तरी दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती देण्याचा घेतला मंत्रिमंडळाने निर्णय. शासकीय कर्मचारी अनुकंपाची रखडलेली प्रकरणे मार्गी लागणार. 4 ऑक्टोबर रोजी दिली जाणार नियुक्तीपत्रे. एकाच दिवशी 10,309 उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार. धाराशिव उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांनी पूर स्थितीमधील एकही बाधित वंचित राहणार नाही अशी ग्वाही जिल्हावासियांना कीर्तिकिरण पुजारा यांनी दिली. धाराशिव उस्मानाबाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अतिवृष्टीतील पूरग्रस्तांना मदतीसाठी ठोकला एल्गार. बँकाच्या कर्जवसुलीच्या नोटिसाची केली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर होळी. धनगर समाजाने आरक्षणाच्या आंदोलनाची धार केली तेज. जागोजागी चक्काजाम. सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय मार्गावर केला रस्ता रोको. जिल्ह्यातील पूर परिस्थितीची प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आरोग्य विभागाची तत्पर कारवाई. जिल्हा परिषदेचे डॉक्टर मैनाक घोष यांनी घेतला आढावा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर येथे धावत जाऊन पूरग्रस्ताच्या हाल अपेष्टा कमी करण्याविषयी घातले तुळजाई आईस साकडे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने संकटात राजकारणाची नौटंकी बंद करावी. भाजपा प्रवक्ता नितीन भोसले यांनी काढली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची खरडपट्टी. 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समितीच्या गट आणि गण आरक्षण 13 ऑक्टोबर 2025 सोमवार रोजी सोडत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस लागणार वेग. या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार 137 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच झुंजार 137 न्यूज हा ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.